सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना आता त्यांची ऑनलाईन नोंदणी ही दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर करणे अनिवार्य करण्यात आलेली आहे। क्रोम ब्राउझरवर आल्यानंतर इथे सर्च बारमध्ये दिव्यांग सहाय्यक पोर्टल असं आपल्याला सर्च करायचं आहे। दिव्यांग सहाय्यक पोर्टलची अधिकृत वेबसाईट वरती दिसेल, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर इथे क्लिक केल्यानंतर आता अधिकृत वेबसाईट पोर्टल ओपन झालेलं आहे। तर इथे आल्यानंतर दिव्यांग व्यक्तीसाठी एकदाच नोंदणी हे ऑप्शन इथे दिसत आहे, पण आपल्याकडे UDID कार्ड असेल दिव्यांग व्यक्तीसाठी एकदाच नोंदणी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर तुमच्याकडे UDID कार्ड आहे काय? तर होय, माझ्याकडे UDID कार्ड आहे, या ऑप्शनवर आपल्याला आता क्लिक करून घ्यायचं आहे। तर इथे क्लिक केल्याच्या नंतर इथे जो आपला UDID कार्ड जो आहे यावरचा हा जो नंबर आपल्याला टाकायचा आहे, जो MH ने सुरुवात होते। तर हा नंबर टाकल्याच्या नंतर इथे लाभार्थी जे UDID कार्ड आहे ज्यांचं, त्यांची जन्मतारीख इथे टाकायची आहे। जन्मतारीख टाकल्यानंतर OTP पाठवा या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यांच्या आधारला जो नंबर असेल त्यावर OTP जाईल, तो OTP आपल्याला इथे बघून टाकून घ्यायचा आहे। आणि हा OTP टाकल्यानंतर आपल्याला आता सत्यापित करा आणि ऑटो फिल करा या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर आता इथे आल्यानंतर आपल्याला वैयक्तिक माहिती भरायची आहे, या आपल्याला चेक बॉक्सवर टिक करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथे आधार क्रमांक आपल्याला टाकायचा आहे। त्यानंतर आधार क्रमांक टाकल्यानंतर काही जी माहिती आहे, जन्मतारीख वगैरे ऑटोमॅटिक येणार आहे। तर जी माहिती ऑटोमॅटिक आलेली आहे ती तशीच राहू द्यायची आहे, आणि जी माहिती नसेल ती माहिती आपल्याला टाकायची आहे। तर बघा इथे रेड कलरमध्ये स्टार करून दिसत आहे, ही माहिती आपल्याला भरणे अनिवार्य आहे। त्यानंतर इथे वडिलाची माहिती टाकायची आहे, वडिलाचे नाव, वडिलाचे आडनाव, आणि वडील दिव्यांग आहेत काय? तर वडील दिव्यांग असेल तर दिव्यांग होय किंवा नसेल तर नाही। त्यानंतर आईबद्दलची माहिती टाकायची आहे, तर आईचे नाव, आईचे मधले नाव आणि आईचे आडनाव। त्यानंतर आई दिव्यांग आहेत काय? तर दिव्यांग असेल तर होय, नसेल तर नाही। ते आता आपल्याला आपला जात प्रवर्ग निवडायचा आहे, तर आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो ते इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। म्हणजे आपण ज्या पत्त्यावर राहतो तो पत्ता आता इथे आपल्याला टाकायचा आहे। इथे सरासरी वार्षिक उत्पन्न सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर त्यानंतर आता आपल्याला आपल्या बँकेची माहिती टाकायची आहे, आपल्या बँकेचा क्रमांक, बँकेचा IFSC कोड, बँकेचे नाव आणि त्यानंतर बँक खातेदाराचे नाव। तर ही सर्व माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे। तर आपण भरलेली माहिती योग्य आहे की नाही हे सुद्धा आपल्याला परत एकदा चेक करून घ्यायचं आहे, म्हणजे कुठे काही स्पेलिंगमध्ये, नावामध्ये मिस्टेक तर नाही, हे आपल्याला परत एकदा चेक करून घ्यायचं आहे। आणि आता या चेकबॉक्सवर टिक करून सबमिट करा या बटनवर क्लिक करायचं आहे। ओके या बटनवर क्लिक करायचं आहे। रजिस्ट्रेशन सक्सेसफुल। तर बघा आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे। तर बघा अशा प्रकारे आपण आपली नोंदणी ही मोबाईलने आपण स्वतःच्या मोबाईलने करू शकतो।